नमस्कार. आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे दैवत आहेत. जसं शिवजयंती आपण उत्सव म्हणून साजरी करतो, तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान हा दुःखाचा दिवस, दुःखाचा महिना, पूर्ण बलिदान मास आपण प्रत्येकानं श्रद्धांजली म्हणून एक महिना पाळला पाहिजे. संभाजी महाराजांना ज्या दिवशी पकडलं त्या दिवसापासून ज्या दिवशी त्यांचा प्राण गेला तो एक महिना पूर्ण त्यांची मरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. रोज मरणापेक्षा भयंकर अशा यातना सहन कराव्या लागत होत्या. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर उंटावर उलटं बसवून औरंगजेबापर्यंत नेण्यात आलं. नेताना भाल्यानं, बर्च्यानं टोचण्यात आलं. जेवढ्या म्हणून यातना त्यांना देता आल्या तेवढ्या देण्यात आल्या. औरंगजेबापाशी नेल्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. शेवटी त्यांना अगदी काहीच उत्तर द्यायला तयार नाहीत. जेवढा त्रास देता येईल झुकायला तयार नाहीत. जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देण्यात आला. एक दिवस हाताची बोटं तोडायची, एक दिवस पायाची बोटं तोडायची, कान तोडायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा कान तोडायचा, एक दिवस डोळे फोडले, जीभ मुळासकट उपटून काढली. अशा असह्य, अगदी यमालाही अंगावर काटे यावेत, शहारे यावेत अशा भयंकर यातना संभाजी महाराजांना देण्यात आल्या. पण संभाजी महाराज धर्मवीर झुकले नाहीत, वाकले नाहीत. ते सहन केलं, पण हिंदू धर्म सोडला नाही. या झालेल्या संभाजी महाराजांचं बलिदान हे एक महिना अखंड सुरू होतं. रोज मरणापेक्षा भयंकर यातना सहन करत होते. शेवटी गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी दुसऱ्या दिवशी हिंदूंचा मोठा सण, उत्सव, पण त्याची ते दुःखात परिवर्तन व्हावं यासाठी औरंगजेबानं संभाजी महाराजांना वडू बुद्रुकच्या नदीकाठी, भीमा नदीकाठी झोपवून पायापासून मुंडक्यापर्यंत तुकडे तुकडे केले आणि कोल्या कोत्र्यांना घालण्यासाठी विस्कटले. ते झालेलं बलिदान औरंगजेब निघून गेल्यानंतर तिथल्या काही तरुणांनी, ज्यांनी संभाजी महाराजांचं झालेलं बलिदान समजलं, ते सगळे तुकडे जेवढे म्हणून शक्य आहेत तेवढे एकत्रित गोळा केले. नंतर त्याला माणसाच्या शरीराचा आकार देऊन पांढऱ्या कपड्यामध्ये ते शिवले आणि जेवढं शक्य तेवढं त्या निवडुंगाच्या जे काही फळं पडलेली, वाळलेली, सुकलेली ते एकत्र करून त्या जे कापडात गुंडलेला संभाजी महाराजांचा देह त्याला अग्नी दिला. अशा प्रकारे जे संभाजी महाराजांचं झालेलं बलिदान आहे हे मरणापेक्षा भयंकर यातना रोज सहन केल्यामुळं आपण त्यांना 30 दिवस रोजच त्यांचं तसं बलिदान झालंय म्हणून आपण एक महिना श्रद्धांजली लावतो. हा पूर्ण महिना आपण श्रद्धांजलीचा महिना म्हणून महाराष्ट्रभर, देशभर जिथं जिथं हिंदू म्हणून आहेत त्या हिंदूंनी प्रत्येकानं हे आपलं कर्तव्य म्हणून संभाजी महाराजांना श्रद्धांजली रोज, पुण्यतिथी रोजच साजरी करून त्याला श्रद्धांजलीचं एकत्रितपणे सगळ्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी. त्याची प्रथा कशी असावी तर संभाजी महाराजांची प्रतिमा पुढं लावून प्रेरणा मंत्र जो धर्मासाठी झुंजावे हा म्हणावा. संभाजी महाराजांच्या बलिदानावर काही श्लोक आहेत ते श्लोक म्हणावेत. नंतर ध्येयमंत्र म्हणावा, शिवरायांचे 8वे रूप आणि हात जोडून नमस्कार करून श्रद्धांजली व्हावी. असं प्रत्येकानं आपापल्या कुटुंबात, आपापल्या मंडळात, आपापल्या गावामध्ये हे करावं. हे हिंदूंचं संभाजी महाराजांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. यातून काय होणार तर यातून संभाजी महाराज, शिवाजी महाराज व आपली ही परंपरा मावळ्यांची, ही जशी परंपरा देशा देवा धर्मासाठी केलेलं जे बलिदान, हेच बलिदान करण्यासाठी आम्हाला ताकद मिळावी. राष्ट्रासाठी, धर्मासाठी पुन्हा एकत्रित समाज यावा व बलिदानाच्या मार्गावर जाऊन हे आदर्श मानून तसंच जगण्याचा आपण प्रयत्न करावा. शेवटी पुण्यतिथी दिवशी संभाजी महाराजांना त्यावेळेस अंत्ययात्रा निघू शकली नाही. त्यांना अंत्यविधीचे संस्कार जे व्हायला पाहिजे होते तसे धर्मशास्त्रानुसार झाले नाहीत. म्हणून आपण संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून धर्मवीर ज्वाला घेऊन अगदी जवळ इथं वडूबुद्रुकच्या जवळ असतील तर संभाजी महाराजांच्या समाधीवरून ती ज्वाला आपण गावोगावी नेऊन ती संभाजी महाराजांच्या रूपानंच आपल्या गावात नेत असतो. आणि शेवटच्या दिवशी मुख पदयात्रा, अंत्ययात्रा संभाजी महाराजांची जी निघू शकली नाही ती आपण गावातून मुखपदयात्रा काढून
एक छोटीशी चिता पेटवून तिला अग्नी देऊन संभाजी महाराजांच्या चितेला स्मरण करून देशादेवा धर्मासाठी जगण्याची संभाजी महाराजांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आयुष्यभर तसंच जगावं हा प्रयत्न करत असतो. या महिन्यामध्ये दुसरं काय करावं तर संभाजी महाराजांना मरणापेक्षा भयंकर यात्रा फक्त हिंदू धर्मासाठी त्यांनी सहन केल्या. जर संभाजी महाराज हे यातना सहन करत नव्हते आणि जर हिंदू धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार करत होते तर जसं राजा तशी प्रजा, आज हे आपण हिंदूच्या ऐवजी सर्वजण मुसलमान झालो असतो, धर्मांतर झालं असतं. म्हणजे ज्यांच्यामुळं धर्म टिकलं, ज्यांच्यामुळं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य टिकलं, त्या संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून आपण या महिन्यामध्ये आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा. कुणी चहा पित असेल तर चहा या महिनाभरात संभाजी महाराजांसाठी श्रद्धांजली म्हणून पिऊ नये. कुणी मांसाहार करू नये, पायात चपला घालू नयेत. आणि सर्वत्र समाजात ही पद्धत पडावी की हा दुःखाचा महिना आहे आणि जसं घरातल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर आपण मुंडन करतो तसं हिंदू समाजानं प्रत्येकाने हे मुंडन करावं. ही प्रथा हळूहळू सगळीकडे पडावी आणि श्रद्धांजली संभाजी महाराजांना व्हावी. हे व्हावं आपण सगळ्यांनी करावं. पूर्ण राष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा साक्षात्कार, हा ऊर्जाचा स्रोत पसरावा हीच आपल्या सर्वांना विनंती. आपण सगळ्यांनी हे व्रत घ्यावं. राष्ट्रात निर्मोह घ्या शिवसूर्य जाळ.